आणि जर तसा घेण्याचा प्रयत्न झाला तर अक्षरशः गावागावामध्ये ओबीसी आणि बहुजन आणि मागासवर्गीय जे आहेत या अभ्यासक्रमाला विरोध केल्याशिवाय शांत बसणार नाहीत। दुसरा आघात जो आहे तो म्हणजे जरांगेंनी आता परत आंदोलन जे आहे 4 तारखेला परत आंदोलन घ्यायची भाषा केलेली आहे। 6 तारखेला त्यांनी जर महाराष्ट्र सरकारने सगळ्या स्वरांचा निर्णय जो आहे आणि मराठा कुणबी एकच आहे अशा प्रकारचा आदेश जो आहे तो आदेश नाही काढला तर आंदोलन आणखीन तीव्र करणार आहे अशा प्रकारचा इशारा जो आहे तो महाराष्ट्र सरकार दिलेला आहे आणि त्याचा मोठा इम्पॅक्ट जो आहे तो ओबीसी आरक्षणावरती त्या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून ओबीसी समाज जो आहे त्या ठिकाणी पुन्हा त्याची आमची भूमिका जी आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला समजणं आवश्यक आहे, कारण कुठल्याही परिस्थितीत ह्या आंदोलनाच्या दडपशाहीला त्या ठिकाणी बळी पडून जर सरकारने असा काय निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र या महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे तो पुन्हा रस्त्यावरती जो आहे रस्त्यावरती उतरेल। जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या शासनाच्या विरुद्ध जे आहे आंदोलन करून या ठिकाणी प्रचंड मोठा उद्रेक जो आहे तो ओबीसी बहुजन आणि मागासवर्गीयांचा झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा। त्यातून जे काय परिणाम होतील त्याची सर्व जबाबदारी जी आहे ती जबाबदारी ही महाराष्ट्र शासनावरती असेल याची कृपया नोंद घ्यावी। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या ठिकाणी कुणबी आणि मराठा हा एकच आहे असा एक विषय आलेला आहे पुढं, पण हा विषय यापूर्वी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने निकालात लावलेला आहे। खत्री कमिशनने त्या ठिकाणी कुणबी मराठा एक नाहीत हे असा त्या अहवालात मेन्शन केलेलं आहे त्यांनी। त्याचप्रमाणे गायकवाड कमिशनने जो काही अहवाल दिला मराठा आरक्षणाविषयीचा मागासवर्गीयाचा त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय म्हणजे जवळपास 40% पानं त्याच्यावर त्यांनी दिले आहेत। आणि तो विषय जो आहे की कुणबी आणि मराठा एकच आहे हा विषय सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा 2021चा 5 मे 2021च्या सुप्रीम कोर्टच्या निकालामध्ये सुद्धा हा विषय निकालात निघालेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनानं पुन्हा हे धारिष्ट्य जे आहे हे धारिष्ट्य पुन्हा करू नये, कारण शेवटी आमच्याही मुलाबाळांचं आरक्षण आहे त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे जशी शासनाची आहे तशी आमची सुद्धा आहे। आणि जर शासन जी ती त्यांची जबाबदारी पूर्ण करणार नसेल तर मात्र या शासनाला येणाऱ्या विधानसभेमध्ये मात्र या ठिकाणी ओबीसीच्या रोषाला बळी पडावं लागणार आहे। जर असा काय निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला किंवा सगळे स्वराज्य निर्णय घेतला, सगळे स्वराज्यांच्या बाबतीत आम्ही जवळ 10 लाख आम्ही त्या ठिकाणी आम्ही ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे त्या ठिकाणी। त्यामुळे सरकारनं हे असं धारिष्ट्य केलं तर मग मात्र या सरकारच्या एकाही आमदाराला हा महाराष्ट्रातला ओबीसी समाज जो आहे तो मतदान करणार नाही। त्यांचे तर आम्ही पाडूच, पण त्या ठिकाणी ओबीसीचे आणून त्या ठिकाणी ओबीसी सत्ता जी आहे ती सुद्धा आणल्याशिवाय ओबीसी या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही। त्यामुळं सरकारला आमच्याकडून नक्कीच सुट्टी आम्ही देणार नाही आहे आणि म्हणून सरकारनं जे काय ठरवायचं असेल ठरवावं। येत्या मंगळवारी आम्ही आमचं शिष्टमंडळ जे आहे ते आम्ही मुख्यमंत्री पुन्हा एकदा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी भुजबळ साहेबांना सुद्धा आम्ही भेटणार आहोत आणि हे जे काही चालू आहे आता विषय नवीन हे सगळे नवीन विषय ते ताबडतोब थांबवण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत। त्यांनी आणि जर त्याने ऐकलं ठीक आहे, नाही तर मग मात्र या ठिकाणी रस्त्यावरचा जो लढाई जी आहे ती रस्त्याची लढाई आमची सुरू राहील। एकीकडे आम्ही न्यायालयीन लढाईसुद्धा आम्ही चालू केलेली आहे। जो 2004चा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हा जो GR जो आहे त्या GRला सुद्धा आम्ही आव्हान दिलेलं आहे आणि तो GR जो आहे तो GRच आमच्या मुळात उठलेला आहे। ॲक्च्युली आमच्याकडून दिरंगाई झाली, परंतु आता ही याचिका जी आहे ही याचिका आता जूनमध्ये त्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी कोर्टामध्ये सुनावणीसाठी येणार आहे आणि हा GR जो आहे तो GR रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। एकीकडं जरांगे पाटलांचे सहकारी डॉक्टर बाळासाहेब सराटे यांनी ओबीसीच्या आरक्षणाला आव्हान दिलेलं आहे, धनगर समाजाच्या NT आरक्षणाला आव्हान दिलेलं आहे। त्यामुळे एकीकडे ओबीसीच्या आरक्षणाला आव्हान द्यायचं ते संपवायचं आणि दुसरीकडे ओबीसीना सोबत घेण्याचीही भाषा करायची हे न समजण्यात का आता ओबीसी समाज आता दुष्पळा राहिलेला नाही आहे। त्यामुळे ओबीसीला आता स्वतःचा मित्र कोण आहे शत्रू कोण आहे याची नक्कीच जाणीव जी आहे ती आता या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या राजकीय लढासुद्धा जो आहे तो ओबीसी जो आहे तो आता स्वतःच्या बळावरती ओबीसी बहुजन पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी देणार आहे। जी राजकीय क्रांती जी आहे ओबीसीची जी UP बिहारमध्ये झाली, जी दक्षिणेमध्ये झाली पेरियार क्रांती झाली, तशीच क्रांती जी आहे ती क्रांती आता महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेली आहे। आमची पुन्हा एकदा महाराष्ट्राला विनंती आहे की आता
तुम्ही आमचा आणखी जास्त अंत पाहू नये. आमच्याही मुलाबाळांचं आरक्षण त्याला धक्का लागता कामा नये. त्या ठिकाणी UPमध्ये माननीय अमित शहानी त्या ठिकाणी विधान केलेलं आहे की कुठलाही पैसा आम्ही OBC SC STच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. मग त्यांचं सरकार इथं महाराष्ट्रामध्ये आहे. मग या महाराष्ट्राचं कुटुंबियांचे दाखले देऊन आता जरांगे म्हणतात की 80% मराठा समाज OBCमध्ये घुसवला सुद्धा. मग OBC आरक्षणाला धक्का जर इथलं महाराष्ट्र सरकार लावत असेल आणि अमित शाह साहेब जर UPमध्ये घोषणा करत असेल की आम्ही लागू देणार नाही, अमित शाह साहेबांना माझी विनंती आहे की आपण इथं महाराष्ट्रात काय चाललं आहे, OBCच्या आरक्षणाचे कसे 3-13 वाजले, कसा दिवसा ढवळ्या दरोडा जो आहे या कुटुंबियांचे दाखले जो सुरू आहे हे ताबडतोब थांबवलं पाहिजे. अशा प्रकारची विनंती मी अमित शहा साहेबांना सुद्धा आम्ही करणार आहे. आणि जर हे सगळं नाही झालं तर मग ते एकीकडे रस्त्यावरची लढाई, दुसरीकडे न्यायालयीन लढाई जी आहे आणि तिसरीकडे राजकीय लढाई, या तिन्ही आघाड्यावरती या महाराष्ट्रातला OBC समाज जो आहे, जो भटक्यामुक्त समाज आहे, बारामती समाज आहे, त्या आमच्या मुलाबाळांचं आरक्षण वाचवण्यासाठी या तिन्ही लढाया लढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.